नमस्कार. वाळवणीचा दुसरा पदार्थ आहे साबुदाण्याची कुरडई. एकदम छान अशी कुरकुरीत पांढरी शुभ्र साबुदाण्याची कुरडई तयार होते. हे बघा, तुम्हाला मी इथे तळून दाखवलेली आहे. एकदम मस्त आणि चविष्ट अशी साबुदाणा कुरडई आज आपण बघणार आहोत. येथे मी एका भांड्याने छोटं पातेलं घेतलं आहे. ते 2 पातेले भरून साबुदाणा घेतलेला आहे आणि हा दुपारी भिजवलेला आहे. पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर साबुदाणा बुडेल एवढं पाणी टाकून साबुदाणा भिजवून घेतला. हा दुपारी साधारण 1 ते 1.5 वाजता भिजवलेला आहे. त्यानंतर हा 5-6 तास आपण भिजवू द्यायचा. हे बघा, बघू शकता, रात्री 8 ते 8:30 वाजता मी हा साबुदाणा बघितलेला आहे. एकदम मऊ झालेला आहे. आणि आता हा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. आणि यामधलं एकदम असा छान मोकळा साबुदाणा तयार झालेला आहे. आता आपण ज्या पातेल्याने साबुदाणा घेतलेला होता त्याच पातेल्याने दीड पातेलं पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं. कोमट करायचं नाही, एकदम कडकडीत असं गरम करायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व पाणी या साबुदाण्यामध्ये टाकायचं आणि हे साबुदाणे रात्रभर राहू द्यायचे, झाकून ठेवायचे. आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी कडकडीत असल्यामुळे छान असा चिकटपणा या साबुदाण्याला तयार होतो. म्हणजे हा साबुदाण्याचा चीक आपला मस्त निघतो. आता इथे मी पुरण काढायची चाळणी घेतलेली आहे आणि हा थोडा साबुदाणा करून चमच्याने चांगला असा बारीक करून घेतला आहे. बघा, बघू शकता तुम्ही, या पद्धतीने एकदम असा चिकट तयार झाला पाहिजे साबुदाणा. जर तुम्ही कोमट पाणी टाकलं तर साबुदाण्याला चिकटपणा येणार नाही आणि त्यामुळे आपली कुरडई ही व्यवस्थित येत नाही. हे बघा, एकदम छान असा हा चीक तयार होतो. हा चीक चमच्याने किंवा हाताने चांगला मळून घ्यायचा. जेवढा आपण चीक हा चमच्याने किंवा हाताने मळू तेवढा त्यामध्ये चिकटपणा जास्त तयार होतो आणि आपली कुरडई छान तयार होते. आता यामध्ये मीठ अगोदरच मी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही या पोझिशनला सुद्धा टाकू शकता. आता इथे मी हा सोऱ्या घेतलेला आहे. याला काही ठिकाणी शेवगा देखील म्हणतात. यामध्ये थोडं हे साबुदाण्याचा चीक टाकून घ्यायचा आणि छान अशा कुरडया पिळून घ्यायच्या आहे. बघा, तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथे मी व्हिडिओमध्ये दाखवतच आहे. एकदम छान अशी कुरडई तयार होते आणि 2 ते 3 दिवस कुरडया वाळवून घ्यायच्या. हे बघा, माझ्या सर्व ह्या कुरडया इथे तयार करून झालेल्या आहेत. मी कागदावर टाकलेल्या आहेत, प्लॅस्टिक कागदावर. बघा, आता 3 दिवस वाळवून झाल्यानंतर कुरडई ही अशी छान तयार होते आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागते. हे बघा, तुम्हाला जवळून दाखवते. आता तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. तेल गरम करून घेतलं आणि गॅस मिडियम केला आणि इथे बघा, कुरडई किती मस्त फुललेली आहे. अशाच पद्धतीने मी सर्व 4 ते 5 कुरडया तळून घेतल्या. खायला खूप चविष्ट लागतात. साबुदाण्यामध्ये जेव्हा गरम पाणी टाकाल तेव्हा एकदम कडकडीत असं गरम पाणी टाका. त्यामुळे साबुदाण्याला चिकटपणा छान तयार होतो. या पद्धतीने उपवासाची साबुदाणा कुरडई नक्की तयार करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.